इंडियन आर्मी जनरल ड्युटी 2025 व 2024 या साली असे प्रश्न विचारलेले आहेत. ते आपण सॉल्व्ह करू. आपण हे प्रश्न 2026साठी सॉल्व्ह करत आहे. इथं दिलेला आहे तुम्हाला अनुपातच्याबद्दल एक प्रश्न आहे. ABC मध्ये 5, 2, 3 या अनुपातमध्ये ₹1000 वाटायचे आहेत, तर Bचे एकूण रुपये किती होतील? असा एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू आता. सर्वात आधी आपल्याला तिघांचा अनुपात घ्यायचा आहे. तिघांचा अनुपात घेतल्यानंतर ₹1000 घ्यायचे आहेत. ₹1000ला आपण ना या अनुपातनं काय करायचं आहे, अनुपातची बेरीज करायची आणि त्याला भागायचं आहे. या तिन्ही याची जर बेरीज केली तर येणार 10. तर या 10नं आपल्याला काय करायचं आहे, या 10नं आपल्याला ₹1000ला भागायचं आहे. जसं आपण एकूण रुपये व खाली एकूण अनुपात याची बेरीज यानं जर आपण भागलं तर उत्तर येणार 100. त्या ₹100 आपल्याला काय करायचं आहे, जो अनुपात दिलेला आहे ना, ज्या अनुपात दिलेला आहे त्या अनुपातला आपण गुणायचं आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आपल्याला प्रश्नामध्ये बीची एकूण रुपये किती होतील ते विचारलेलं आहे. तर आपण बीचा एकूण रुपये काढू. आपल्याला बीचा एकूण रुपये काढण्यासाठी काय करायचं आहे, 2 इथे दिलेला आहे. आपल्याला 100ने 2ला गुणायचं आहे. 100नं आपण 2ला गुणलं म्हणजे आपलं बीची किंमत येणार. तर 100ला आपण 2ला गुणलं किंवा 2ला आपण 100नं जर गुणलं तर ₹200 येणार. इथं आपल्याला बीचं विचारलं, आपण बीचं काढलं. आपण 3 याचं काढू शकतो. आपण 3 याचं कसं काढू शकतो, बीचं आपण काढलं, 100 गुणिला 2 केलं तर 200 आलं. 100 गुणिला 5 केलं, कारण एची जी होती ती 5 इफिशियन्सी होती किंवा रेशिओ होता, तर इथं 500 आलं. आणि सीचं जे होतं ते 3 होतं, ते 3नं आपल्याला 100 गुणनं तर तिथं आलं 300. तर टोटल जर यांची केली आपण तर हे झालं 700 आणि 300 झाले 1000. तर ₹1000 जे आहेत ते या प्रकारे सगळीमध्ये आपण कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता.